आज ना फौजी साहेबांची खूप आठवण येत होती, त्यामुळे मन जरा उदास झालं होतं. आम्हा फौजी बायकांचं असंच असतं बरं का, किती पण मन उदास होऊ द्या पण आपलं बंद खोलीमध्ये रडायचं आणि पुन्हा कामाला सुरुवात करायची, कारण आपल्या भावना समजणारं कोणीच नसतं. त्यामुळे कोणाला काही न सांगितलेलंच बरं. मुलं पण आज सकाळी स्कूलला गेलेली होती आणि आई पण शेतामध्ये गेल्या होत्या, त्यामुळे घर अगदी शांत झालं होतं. मुलांसाठी आज टिफिनवर मी शेंगदाण्याचं झिरकं बनवलं होतं, पण खुशीला काही आवडलं नाही बरं का. मग तिच्यासाठी शेंगदाणा चटणी बनवली. क्रिसचं असं काही नसतं बरं का, टिफिनवर काही पण बनवा तरी पण तो गुपचूप नेता असतो. एकदम आहे ना फौजी साहेबांसारखा स्वभाव आहे त्याचा, कधीच कोणाचं मन दुखवत नाही. त्यानंतर कारले पण उकडून ठेवलेले होते, मग थोडंसं खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून कारलं बनवून घेतलं. रात्री पण भांडे घासलेले नव्हते, त्यामुळे आज जरा जास्तच भांडी पडली होती. पटपट सगळी कामं आवरून घेतली, कारण 2 दिवसापासून एक गोष्ट खटकत होती बरं का. फौजी साहेबांचे कपडे भरपूर झालेले होते आणि ते ठेवायला जागाच नव्हती. मग खुशीचे आणि क्रिसचे सगळे कपडे एका बॅग मध्ये व्यवस्थित भरून ठेवली. माझे पण कपडे मी असेच बॅग मध्ये ठेवलेले आहेत बरं का. प्रत्येकाचे कपडे सेपरेट असले ना की बरं असतंय, यामुळे कपडे पण खराब होत नाही आणि जे कपडे पाहिजे ना ते लगेचच सापडतात. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्यावर पहिलं घर आवरायला घेतलं, कारण खूप सारा पसारा दिसत होता. पूर्ण साफसफाई करायला मला दुपार होऊन गेली होती. आता एकटीला थोडंसं अवघड जातं बरं का आवरायला, पण काय करणार, मला धूळ अजिबात सहन होत नाही आणि साफसफाई केल्याशिवाय मला चैन देत नाही. सगळं आवरल्यावर हातपाय धुवून थोड्या वेळ आराम केला. उठल्यावर भूक पण खूप लागली होती, मग तोंडी लावायला पहिले चिप्स वगैरे तळून घेतले. आता यामध्ये मी बटाट्याचे डिझाईनचे चिप्स, साध्या पापड्या आणि काकड्या बनवेला आहे. त्यासोबतच साबुदाणा चकली आणि पापडी बनवेला आहे. जम्मू वरतून आल्यापासून ना तोंडाला अजिबात चवच नाही राहिलेली बरं का. सारखं काही ना काही वेगळं खाऊ वाटतं. मुलांना त्यानंतर स्कूल वरतून घेऊन आले आणि लगेचच त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली. ओलं खोबरं पण होतं थोडंसं, मग लगेचच ते गॅसवरती ठेवून दिलं. असं खोबरं काढत असते बरं का मी, यामुळे ना खोबरं लगेचच साईडला होतं. खोबऱ्याचे छोटे छोटे पीसेस करून मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि लगेचच त्याची ओली चटणी बनवली. तोपर्यंत मी एकीकडे कुकरला बटाटे पण उकडत घातलेले होते. आता ही जी ओल्या खोबऱ्याची चटणी आहे ना, ही मला इडली सोबत खूप आवडती बरं का. उकडलेले बटाटे गॅसवरतून उतरून घेतले आणि त्याच्या साली काढून घेतल्या. मग लगेचच त्याची कोरडी चटणी करून तव्यावर मॅश करून घेतली. तोपर्यंत गव्हाचं कणिक मळून घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे जिरे आणि ओवा टाकून दिला. या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून त्यामध्ये बेटर भरून घेतलं आणि ते थापटवाड्यांसारखं हातावर थोडंसं प्रेस करून लगेचच तळून घेतलं. आता हे जे वडे आहेत ना, हे खायला नारळाच्या चटणीपेक्षा टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागतात बरं का. बाहेरून एकदम कडक आणि क्रिस्पी